सो गाईज आता आवाज कसा येतो आय डोंट नो बट आज आपण चाललोय छत्रपती संभाजीनगरला. आता मागचा व्लॉग होता तो मोठा व्लॉग होता तो ह्याचा होता पुण्याचा. तिथून जायचं होतं संभाजीनगरला, आपल्याला छत्रपती संभाजीनगरला. पण काही कारणास्तव आपल्याला माघारी यावं लागलं. आता तिथून बघत जाऊयात आधी छत्रपती संभाजीनगरला. आणि तुम्हाला थंबनेलमध्ये कळलं असेल आपण ते काय काय पाहिलंय काय काय नाही. मे बी हा जो व्लॉग आहे तो पार्ट्समध्ये येण्याची पण शक्यता आहे, लाईक पार्ट 1, 2 किंवा 3. आता आपण निघतोय पंढरपूरच्या बाहेर. आज दुसरा रूट, एकदमच नवीन रूट आहे. कारण की आपण आतापर्यंत गेलो ते एकाच रूटने गेलो प्रत्येक वेळेस इकडे जाईल तिकडे. आता हा माझ्यासाठीही नवीन आहे आणि तुमच्यासाठीही नवीन आहे. तर म्हणजे आता काही ठिकाणापर्यंत आहे ओळखीचा, पण तिथून पुढे नाही आहे. काही काही ठिकाणापर्यंत गेलोय मी, तिथून पुढे नाही गेलो. म्हणजे चंद्रभागा, AK भीमा, आत्तापासूनच गर्दी बघा किती आहे. सगळी गर्दी आहे. जसं मी पुण्याच्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं की काही गोष्टी माहिती आहेत, ज्या वाचण्यात आलेल्या आहेत, त्या गोष्टी तुम्हाला 100% सांगेन. आज पण तसंच आहे. नगर छत्रपती संभाजीनगरची पण आपल्याला बरीचशीच माहिती वाचण्यात आलेली आहे. तर त्याचा पण मी तुम्हाला प्रयत्न करीन. आता म्हणजे जेवढं सांगता येईल तेवढं प्रयत्न करीन. असं नाही की सांगेनच, जेवढं माहिती आहे तेवढं सांगेन मी. आणि त्याचा प्रयत्न करेन की बाबा ही असावी. आणि माझा हे असणार आहे म्हणजे स्त्रोत जो त्याचा तो असणार आहे बाबासाहेब पुरंदरे यांची राजा शिवछत्रपती कादंबरी. त्यातून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन की बाबा हे असं आहे, ते तसं आहे, तिथं हे होतं तिथं ते होतं. ठीक आहे, चला. हे पण सगळं इथून निम्म्यापर्यंत सगळे रस्ता ओळखीचाच आहे. तो सगळ्यात आता आपण षटफळ फाट्यापासून वळलेलो आहे याच्याकडं, बार्शीकडं. आणि खाली बघू जंक्शन आहे, कुर्डवाडी आहे त्यांचं. कुर्डवाडी माय पण मला कळत नाही, खाली म्युझिक सांगेल. आणि आपण निघालेलो 7 वाजून 7 वाजता आपण 3 रस्त्याला होतो. आता 8:30 वाजून 1 तासात आपण चांगलंच कव्हर केलेलं आहे. आणि जास्त स्पीड नाही, मी 40-60-80 कधीच नाही गेलो अजून. पण हां, तोपर्यंत मोका रोड पण घेतोय. सिटी आली थोडं हळूहळू. तर आता कुर्डवाडीला आपण मगाशी तुम्ही बघितलं की कुर्डवाडी जंक्शन होतं. म्हणजे जे जंक्शन असे की पंढरपूर, सोलापूर सगळ्यांना म्हणजे दक्षिण भारताला महाराष्ट्र थ्रू आणि उत्तर भारताला महाराष्ट्र थ्रू आमच्या सोलापूर जिल्ह्याला जोडणारं जंक्शन म्हणजे हे. हा ठीक आहे. आता आपण ओळख छत्रपती संभाजीनगर हायवेला आणि मागं होतं येरमाळा गाव. छत्रपती संभाजीनगर हे मराठा साम्राज्याचं मूळ स्थान म्हणलं तर चालेल, जो आहे देवगिरी किल्ला. अँड मराठा म्हणजे जात नसून महाराजांसोबत जे जे लोक लढले, 18 पगड जाती, सगळ्या मराठ्यामध्ये ज्यांनी ज्यांनी स्वराज्य राखण्यासाठी प्राणाची आहुती दिली ते सर्व मराठी. तर आता आपण बीडच्या जवळ आसपास आलोय कुठेतरी. बीड थोडं पुढे द्या अजून. आणि आता छोट्या छोट्या पालख्या वगैरे दिसायला चालू झालेत आपल्याला. आता एन्जॉयमेंट चालू आहे, म्हणजे एन्जॉयमेंट म्हणजे त्यांची पावली वगैरे चालू आहे. मस्त आहे. उत्सुकता पंढरीला जाण्याची सगळ्यांना आहे.
सो काय आता नाश्ता वगैरे झाला आपल्या इथं. नाश्ता केला आणि आता निघायची गोळी घेत. लेट्स गो अहेड. तर कॉलेज ओके. So we are arrived at our destination, like first destination जिथं आपण आपल्या कॉलेजचे थोडं फाईलची काम आहे ते करून पुढे जाणार आहोत आणि जे प्लॅन्स आहेत ते पुढे करणार आहोत. तात्पुरतं आपण आता इथंच थांबूयात या व्हिडिओमध्ये आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये याच सिरीजच्या आणि बघूयात कुठे काय जाणार आहोत तसे. तर तुम्ही इथपर्यंत पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन पण हिट करा जेणेकरून थोडासा सपोर्ट भेटेल, भारी वाटेल मला. चला घेतो मी तुमचा निरोप. जय शिवराय, श्री स्वामी समर्थ.